चीज केक. गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅव अ नाईस डे. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा ऑर्गोचा बिस्किटचा पुडा आहे. ऑर्गोच म्हटलं, ओरिओ. आणि त्याचे हे बिस्किट काढलेले आहेत आणि इकडे त्या बिस्किटची क्रीम काढून साईडला ठेवलेली आहे. आणि हा चीज केक बनवायचा आहे. ओके. तर त्याच्यासाठी आहे ना, हे 4 बिस्किटचे पुडे आहेत, 2 कट केलेले आहेत आणि 4 बिस्किटचे पुडे आणलेले आहे. ओरिओ बिस्किट आहे आणि याच्यापासून चीज केक बनवायचा आहे. दिस इज माय न्यू रेसिपी. तर आता आहे ना, हे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायची, पावडर बनवून घ्यायची. आता आहे ना, ह्याच्यामध्ये आहे ना, हे मिक्सरमध्ये केलेलं आहे ना, हे असं बारीक बनवून घ्यायचं तो मिक्सरमध्ये. आणि आता पुढे पहा, मध्ये आहे ना, हे बटर आहे ना, आता हे आहे ना, बटर ह्याच्यामध्ये वितळून घ्यायचं आहे थोडं. सो ते पहा आता. आता हे बटर आहे ना, थोडंसं वितळायला ठेवायचं आहे. बटर वितळून घ्यायचं आहे गॅसवरती. त्यामध्ये ओतून घ्यायचं बाउलमध्ये. आणि आता ते चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचंय. हे पहा, व्यवस्थित फेटून घ्यायचं. चीज ब्रेड, चीज बिस्किट मला वाटतं ना, हे ओरिओ बिस्किट, चीज केक आय मीन. हे चांगलं फेटून घ्यावं लागतंय. आणि ते खाली असं चेपून घ्यायचं. आमच्याकडे चेपून बोलतात. असं 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 दाबून म्हणजे चेपून. आता हे त्याच्यामध्ये ना थोडंसं पनीर ऍड करायचं आहे. तर पहा पुढे आता. आता ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आणि ती ओरिओ बिस्किटची क्रीम आणि पनीर हे एकत्र वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये. आणि ते थोडीशी ओरिओ बिस्किटची पावडर पण त्याच्यामध्ये टाकायची आहे, ॲड करायची आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना, फ्रेश क्रीम टाकायची आहे. अंदाज 25 टाकायची आहे. फ्रेश क्रीम आहे, फ्रेश क्रीम. हे नाव फ्रेश क्रीम. आणि मिल्क माइंड टाकायचं आहे थोडं त्याच्यामध्ये. हे बी फ्रेश क्रीम टाकलेली अमूलची आहे. आणि आता त्याच्यामध्ये मिल्क माइंड टाकायचं आहे. हे बघा, मिल्क माइंड.
ओके ओके ओके. आणि आता हे ना मिक्सर करून घ्यायचं, त्याचा मिक्सरमध्ये वाटून घ्यायची, आय मीन फेटून घ्यायची. ह्या असं मिक्सरमध्ये आता थोडंसं वाटून घेतलेलं आहे. आता हे ना ह्याच्यामध्ये ओतली बघा ती क्रीम, जेवढी केली ना तेवढी ह्याच्यामध्ये ओतली. चीज केक. आता हे डार्क चॉकलेट आहे ना, हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. इकडे बघा ती करते. डार्क चॉकलेट आता हे डार्क चॉकलेट आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये परत फेटून घ्यायचं, वाटून घ्यायचं. आणि आता पुढे पहा, आता त्याच्यामध्ये ना थोडीशी पुन्हा याच्यामध्ये थोडीशी पुन्हा फ्रेश क्रीम टाकलेली आहे. आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. आता आहे ना ते डार्क चॉकलेट आहे ना मिक्सरमध्ये काही बारीक नाही झालं, मग ते याच्यामध्ये आता परत गॅसवर आम्ही वितळवतोय. कारण ते डार्क चॉकलेट एकदम हे असतं, कडक असतं आणि ते मिक्सरमध्ये काय या भांड्यात काय वाटलंच नाही. मग ते पुन्हा आम्ही पेस्ट गॅसवरच बनवली. बघा आता अशी पेस्ट बनवलेली आहे. आता पुढे पहा, फ्रेश क्रीम ऍड करायची. आता परत पहा, तिने फ्रेश क्रीम ऍड केलेली आहे. हां, येस. आता पहा ही अशी दिसते. आता याच्यावर हा परत टाकून घ्यायचा आहे क्रीम, डार्क चॉकलेटची क्रीम. मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही झालं वाटलं तर मग गॅसवर वितळून घेतलेलं आहे, पण अजून ती काही जास्त वितळली नाही. तर अशा प्रकारे हा झालेला आहे चीज केक. चॉकलेट लगेच असं आटून जातं. तर हा केक आहे ना अशा प्रकारे रेडी झालेला आहे. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. हा चीज केक बनवलेला आहे, पाहू शकता.